नमस्कार. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा, भाग 51, अध्याय क्रमांक 4, श्लोक क्रमांक 11 ते 13. साधारण आपण वर्षाचे 52 आठवडे धरले तर पुढच्या भागाला आपलं 1 वर्ष जवळपास टेक्निकली पूर्ण होईल. त्यासाठी आपल्या सर्वांचेच अभिनंदन आणि कौतुक. स्वयंप्रेरकचे आदर्श स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना शतशः नमन. आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे. तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. भगवंताचं स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. संतश्रेष्ठ ज्ञान यांचा राजा असलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊली यांना कोटी कोटी वंदन. आणि आजच्या सत्राला सुरुवात करूया. थोडस मागे जाऊया. मागचा जो आपण 9वा आणि 10वा श्लोक पाहिला, त्यानंतर एका जिज्ञासू व्यक्तीने त्याच्यावरती अतिशय उत्तम प्रश्न विचारला आणि त्याचं विश्लेषण किंवा थोडीशी चर्चा ही आपण करूया असं मला वाटतं. आणि मग आपण आजच्या भागाकडे जाऊया. मागच्या वेळेचा श्लोक होता, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुना. हे अर्जुना, जो मी आणि माझे कर्म जे आहे हे अलौकिक आहे, जो तत्वतः हे जाणतो, त्याला त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुना, की त्याला जो आहे तो काही पुनर्जन्म किंवा रिबर्थ ज्याला आपण म्हणतो, किंवा पुन्हा नव्याने कुठल्या तरी योनीमध्ये जन्म घेणं हे काही होत नाही, तर तो मोक्षपदाला प्राप्त होतो असं भगवंतांनी इथे स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी असं विचारलं की हे तत्वतः भगवंताला जाणणं हे कसं आहे. आता आपण सगळेजण अगदी बोली भाषेमध्ये किंवा एकमेकांशी संवादात सुद्धा असं म्हणतो की हे सगळं ईश्वराचीच निर्मिती आहे, हे सर्व ईश्वराच्याच लीलेनी घडतं आहे वगैरे वगैरे. तर हे तर आपण सगळेच जाणतो. मग हा मोक्ष सगळ्यांनाच मिळणार का? कारण आपण तर हे सगळेजण जाणतोच आहोत. मग इथे जो भगवंताने शब्द वापरलाय तत्वतः, तर ह्या शब्दाचं काय अर्थ असू शकेल, किंवा हे प्रॅक्टिकली आपण जर आपल्या उदाहरणांमधनं पाहायचं म्हटलं तर नेमकं कसं समजून घ्यायचं, की आपण हे म्हणतो थिअरॉटिकली ठीक आहे, मान्य आहे, परंतु ते खरंच प्रॅक्टिकल आहे का, किंवा असेल तर ते आपल्याला आपल्या जीवनात कसं अनुभवता येईल. की हे भगवंताला तत्वतः जाणणं म्हणजे मग आपण आपलं जे काही कर्म आहे ते सोडून काहीतरी वेगळं करायचं आहे, किंवा त्यासाठी काही वेगळी प्रोसेस आहे की ते जाणून घेण्यासाठी, किंवा अजून काही. तर हे नेमकं काय आहे असा त्यांचा प्रश्न होता. तर मी म्हटलं अतिशय छान प्रश्न आहे. दादा, साधारणतः बघा, आपण माणूस म्हणून जेव्हा जगत असतो, तर पुढचा जो 10वा श्लोक आहे त्याच्यामध्येही भगवंतानी सांगितलेलं आहे की वीत राग भय क्रोध मन्मया माम उपाश्रितः बहो बहवो ज्ञान तपसा पूता मद भाव मागतः. की भय, राग आणि क्रोध या 3 गोष्टी आपण मागेही बघितलंय. राग म्हणजे ज्या काही इच्छा असतात, अपेक्षा असतात, लाईक अँड डिसलाईक या टाईप मधल्या, अट्रॅक्शन, अटॅचमेंट, आणि मग ती गोष्ट फुलफिल नाही झाली की निर्माण होतो तो क्रोध. आणि जी गोष्ट आहे ती टिकेल का, जी नाहीये माझ्याकडे ती मिळेल का, जी मिळाली ती पुरेशी असेल का, अशा अनेक गोष्टींचं असलेलं भय.
अशामधनं आपलं जीवन चालू असतं. आणि इथे भगवंत आपल्याला स्पेसिफिकली सांगतोय की जो मला तत्वतः जाणतो, कारण प्रत्येक माणसाला, म्हणजे माणसालाच, कारण मनुष्य इतर जीवांना काही ह्याचं ज्ञान नाही, त्यामुळे माणसाला एक भय निश्चित असतं, ते म्हणजे मृत्यू. कारण मी जर संपलो तर काय, ह्याच्याबद्दलचं जे अज्ञान आहे किंवा ह्याच्याबद्दल काय पुढे घडणार आहे हे माहीत नसल्यामुळं प्रत्येक व्यक्तीला मृत्यूची ही भीती असतेच. की माझा मृत्यू झाल्यानंतर मग अगदी ज्ञानी जरी असेल, त्याला माहिती आहे चार गोष्टी, तर तो म्हणेल मला चांगला जन्म मिळेल का, पुढची गती चांगली मिळेल का, जे मिळेल ते मग ते भरपूर पुण्य कमवलं आहे मग स्वर्ग चांगला मिळेल का, वगैरे वगैरे. तर काही ना काहीतरी इच्छा अपेक्षा आहेत आणि त्या फुलफिल होतील की नाही याच्याबद्दल भीती आहे. पण भगवंताने ऑलरेडी वरती क्लेम केलेलं आहे की जर तुम्ही मला तत्वतः जाणत असाल तर तुम्ही ह्या रिबर्थच्या फॉर्म्युलामध्ये बसत नाही, तुम्ही कायमस्वरूपी मुक्त होऊन जाता. मग आता मला रिबर्थच्या फॉर्म्युलामध्ये बसायचं नाही, म्हणून मला त्याला तत्वतः जाणायचं आहे. आणि म्हणून ते उदाहरण आहे की तुम्ही सगळेच जण घरी राहत असता, तुमच्या तुमच्या घरी राहताय, एक खोलीचं, दोन खोल्यांचं, चार खोल्यांचं, 10 खोल्यांचं, जे काही असेल घर. तुम्हाला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला भीती वाटते का? येस नो लिहा किंवा माईक अनम्यूट करून बोला. नाही दादा. नाही. ओके. नाही, ते सगळ्यांचा अनुभव असाच असेल की तुम्हाला एका नाही. खोलीत दुसऱ्या, राईट, एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जायला भीती वाटत नाही. आणि जर ती भीती वाटली असेल तर ती कधी वाटते? ज्या वेळेला आपण एखाद्या सेफ जागेमध्ये आहोत आणि समोरची खोली अंधारी आहे, मला तिथे माहिती नाहीये किंवा मला घरातल्या कोणतरी असं सांगितलंय जा त्या खोलीमध्ये काहीतरी तुझ्यासाठी ठेवलंय किंवा तुझ्यासाठी तिथं काहीतरी आहे, काही वाटेल ते असेल, त्यावेळेला माझ्या मनात ती भीती होते आणि मग मी त्या खोलीत जाण्यासाठी घाबरत असतो. पण अदरवाईज नॉर्मली जर आपण बघितलं तर आपण एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जायला अजिबात घाबरत नाही. तसंच रात्री झोपायला सुद्धा आपण घाबरत नाही. कारण आपल्याला आत्तापर्यंतचा अनुभव एवढा निश्चित सांगतो आपला स्वतःचाच, की रात्री झोपल्या की आपण सकाळी उठतो. पण आपल्याला हेही तितकंच माहिती असतं की असे अनेक लोक आहेत जे रात्री झोपल्यानंतर सकाळी उठतच नाहीत. पण आपण मात्र निर्धास्त झोपत असतो, कुठलीही भीती न बाळगता, कारण आपल्याला माहिती असतं आपण झोपल्यानंतर सकाळी उठतो. आता मी या खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्याने काहीच फरक पडत नाही. कारण हे सगळं घर जे आहे ते माझंच आहे. ते खोलींमध्ये असं काही डिवाइड झालेलं नाही, विभागलेलं नाही. ह्या खोलीतनं दुसऱ्या खोलीत गेलं की आता ती खोली माझी सुटली, असं काही होणार नाहीये. मी पुन्हा पहिल्या खोलीत येऊ शकतो. हे मला माहिती आहे, कारण मी हे अनुभवलेलं आहे. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येतो, त्यावेळेला त्यातली भीती जाते. जे काही आपल्याला त्या गोष्टीबद्दलचं अज्ञान असतं, ते अज्ञान जेव्हा जातं आपलं, त्यावेळेला आपल्याला भीती तिथनं निघून जाते. त्यामुळे आपल्याला हे पक्क माहितीये, कारण लहानपणापासून आपण ह्या खोलीतून त्या खोलीत जातो, त्या खोलीतनं या खोलीत येतो. अनेक वेळेला हे करत असतो. त्यामुळे आपल्याला माहितीये की असं काही खोलीतनं या खोलीतून त्या खोलीत गेल्याने असं काय फरक पडणार? काहीच नाही. कारण घर तर एकच आहे. पण ज्यावेळेला एखाद्या माणसाला त्याचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी कुठे शिफ्ट व्हायचं आहे, नोकरीनिमित्त म्हणा किंवा अन्य कशा कारणांनी म्हणा, तर निश्चित त्याला दुःख वाटतं. एखादी स्त्री आहे, लग्न झाल्यानंतर तिला दुसऱ्याच्या घरी जायचंय, त्याला हे घर सोडताना तिला वाईट वाटतं. तिला हे माहित नसतं का, की असं काही फार विशेष फरक पडणार नाही. पण तरी सुद्धा ती भावनिक जी गुंतागुंत आहे, त्यापासून आता आपण कुठेतरी लांब जाणार आहोत, याची जाणीव असल्याने त्या व्यक्तीला भीती वाटते. घर सोडून दुसरीकडे जायचं म्हटलं की भीती वाटते. पण तेच जर मी प्रवासाला गेलो असेल, मला माहिती आहे मी 8 दिवस बाहेरगावी फिरायला जाणार आहे आणि तिथनं मी परत येणार आहे. तर मी काय रडत-रडत घराला कुलूप लावत नाही. "हे बापरे! आता कसं होणार? मी तर जाणार 8 दिवस गावाला. मग माझं कसं होईल? मला घर परत मिळेल का?" नाही. कारण आपल्याला हे माहिती आहे, हे जरी गेलं तरी ते कुठंच जाऊ शकत नाही. आणि याची सगळी सूत्र माझ्या हातात आहेत. याला म्हणतात तत्वतः जाणणं. की प्रत्यक्ष भगवंताला जाणणं म्हणजे तो प्रसन्न झाला पाहिजे आणि मग त्यांनी काहीतरी मला दिव्य द्यायला पाहिजे, अशातला काहीच भाग नाही. हा मला अनुभव यायला पाहिजे, की मी इथून कुठेच जाऊ शकत नाही. जे आहे ते सगळं इथेच आहे. या क्षणाला आत्ता माझ्या सोबत आहे. अशी ज्यावेळेला मला अनुभूती येते, त्यावेळेला माझ्यातली भीती पण जाते
माझ्यातला राग, क्रोध सगळंच संपतं. आणि म्हणून हे सगळं संपल्यानंतर जे उरतं दॅट इज अ वननेस. म्हणजे अ, एकामध्ये बहुत्व आणि बहुत्वामध्ये एकत्व हे जे पाहणं म्हणतात, तर माझ्यामध्येच सर्व काही आहे आणि सर्वांमध्ये तर मीच आहे. कारण माझं शरीर येणारे जाणारे, माझे मन, माझ्या मनातले विचार येणारेच जाणारे, माझे बुद्धीमधले विचार येणारेच जाणारे, माझ्या मनातल्या भावना येणारेच जाणारे. आत्ता मी सकाळी चांगले असेल तर दुपारी चांगले असेलच की नाही मला माहित नाही. पण ते सकाळचा आनंद जाईल म्हणून मला काही भीती वाटत नाही. आता कसं होईल मग मी पुढच्या क्षणाला मला परत आनंद वाटेल की नाही असं काही मला होत नाही. कारण मला माहिती आहे ते परत येणार आहे. कारण ते सगळं तर माझंच आहे. ही जी माझी खात्री आहे, या खात्रीमुळं मला भीती वाटत नाही. आणि भीती वाटली नाही की काय उरतं? आनंद. आणि तेच तर ईश्वराचं परमधाम आहे. अल्टिमेट पीस, अल्टिमेट हॅपीनेस. तेच तर सत्य आहे. मग माझ्यामध्ये असं काय आहे जे कधीच जाऊ शकत नाही, कुठेच जाऊ शकत नाही? माझ्या मनात येणारा विचार, माझं शरीर, हे सगळं म्हणजे आता याला फार वेळ देणार नाही, आता फक्त थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रिन्सिपली जर बघितलं तर माझं शरीर एकच आहे. माझं काय, सगळ्यांचं मिळून शरीर एकच आहे. हे आपण मागच्या वेळेला पण पाहिलं. अनेक संदर्भही दिले, वैज्ञानिक संदर्भ घेतलेले आहेत. ज्या वेळेला मला हे जाणतं, मी अनुभवतो ही गोष्ट. म्हणजे अगदी साधं उदाहरण, अजून एक उदाहरण देतो, लवकर समजेल आणि मग आपण आजच्या भागाकडे जाऊया. एक घटना अशी आहे की एक वडील आहेत, त्यांची दोन मुलं आहेत. किंवा एक आई आहे, तिची दोन मुलं आहेत. तर तिने दोन चॉकलेट आणली आणि त्या दोन मुलांना दिली. आता तो दोन्ही मुलांना खूप आनंद झाला, मला चॉकलेट आईने दिलं म्हणून. आता ते दोन्ही मुलं जी आहेत ती अतिशय आनंद झाली. एका मुलाने स्वतःचं चॉकलेट खाऊन टाकलं. दुसऱ्या मुलाने ते बघितलं आणि त्यांनी स्वतःचं चॉकलेट लपवून ठेवलं, की न जाणो माझा हा भाऊ जो आहे तो माझं हे चॉकलेट चोरेल आणि मला मिळालेली गोष्ट त्याची होऊन जाईल. आणि तो सतत त्या चॉकलेटच्या जवळपास राहायला लागला, की कधीही हा येऊ शकतो आणि माझं चॉकलेट पळवून नेऊ शकतो. मी काही त्याला ते चॉकलेट घेऊन देणार नाही. पहिल्या मुलाच्या मनामध्ये आनंद आहे, कारण त्यांनी पहिल्या चॉकलेट खाल्लेलं आहे, आनंद आहे. आणि दुसऱ्याच्या मनात भीती आहे, की माझं जे आहे ते निघून जाणार आहे. आईच्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही बघितलं, तर आईच्या दृष्टिकोनातनं ती दोन मुलं वेगळी असतील का ती तिचीच आहेत? अशा भावनेतनच तिने दोघांना दिलं. म्हणजे तिला असं काही होत नाही, एकाला दिलं आणि एकाला वेगळं दिलं. अरे बापरे! ह्याला का जास्त आणि ह्याला का कमी? असा काही भाग मला नाही वाटत आईच्या मनात असतो. तुम्हाला काय वाटतं असतं? आईच्या दृष्टिकोनातनं ती दोन मुलं वेगळी असतात की एकच असतात? तिचीच असतात ती. त्यामुळे आईला कधीच दुःख होत नाही मुलांना असं देताना. पण मुलांच्या दृष्टिकोनातनं आई ही मात्र वेगळी आहे. ती माझ्या भावाची पण आहे आणि माझी पण आहे. आणि त्यामुळे एकाला दिलं आणि एकाला नाही दिलं, की मग भाग होतो. दॅट इज द डिफरन्स. आता हे उदाहरण म्हणूनच घ्या. ह्याच्यात मग तुम्ही नाही ती मुलं आदर्शच असतील तर, मग ती आई खडूसच असेल तर, असलं चिरफाड करण्याची आवश्यकता नाही. आपण उदाहरण म्हणून फक्त गोष्ट स्पष्टपणे कळायला म्हणून हे पाहतोय. ज्या वेळेला एकत्व भाव असतो, आईच्या दृष्टिकोनातनं पाहिला, तर आई आनंदी असते, कारण ती स्वतःकडनं म्हणजे त्याला मुलांना चॉकलेट दिलं राव, मला नाही मिळालं, असं म्हणून तिच्या मनात कधीच दुःख होत नाही. कारण मुलांना मिळणं आणि मी खाणं ह्याच्यात काहीच फरक नाहीये, हे तिला माहिती असतं आणि हा तिचा अनुभव असतो. आणि म्हणून ती आनंदी असते. पण मुलांच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं, तर आई आणि मी किंवा मी आणि माझा भाऊ ह्या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत आणि त्यावेळेला राग आहे, भीती आहे आणि क्रोधही आहे. आणि हेच भगवंत इथे सांगतोय, की तत्वतः जर हे तुम्ही जाणलं, की हे सगळं एकच आहे. तुम्ही माझ्या पलीकडे काहीच नाही आहात. शून्य आहात. सगळं विश्व जे आहे ते शून्य आहे. फक्त मी एकमेव आहे. ह्याचा जर तुम्ही अनुभव घेतला, तर तुम्ही त्या क्षणी मुक्त होऊन जाता. मग तुम्हाला पुन्हा जन्म काय, मृत्यू काय, कसला फरक पडतोय? या खोलीतनं त्या खोलीत गेल्याने काय फरक पडतोय? घर आपलंच आहे. हा जन्म काय, तो जन्म काय, आणखीन तिसरा जन्म काय फरक पडतोय? सगळं तर भगवंतच आहे. हे जे आहे ते तत्वतः जाणणं आहे. म्हणून ज्ञान होत नाही. म्हणजे अनेकदा आपण म्हणतो, की ह्याला ज्ञान झालं. ज्ञान कधीच होत नाही. कारण ज्ञान मूलतः हे आपल्यामध्येच स्थित असतं. पण आपल्या मनावरती आपल्या कर्मांनी जे अज्ञान जमा झालेलं आहे, दॅट इज इग्नोरन्स.
ते अज्ञान जसं जसं बाजूला पडायला लागतं तसं तसं आपल्यातलं ज्ञान उजळून निघायला लागतं आणि मग आपल्याला वाटतं अरे बापरे मला हे कळलं. ते आधीच असतं आतमध्ये. पण वरती जे लेअर तयार झालेले आहेत म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर त्याला दृष्टांत दिलेला आहे की पाण्यावरती जर शेवाळं त्यामुळे झालं तर याचा अर्थ पाणी खराब आहे अशातलं होत नाही. शेवाळं एकदा काढलं की आतमधलं पाणी स्वच्छच आहे. ते शेवाळं म्हणजे आपल्या मनावरती साचलेली ही आवरणं आहेत. ती एकदा बाजूला पडत गेली की आतलं जे ज्ञान आहे ते स्वतःहून प्रकटीकरण त्याचं होत राहतं आणि त्याचा अनुभव येतो. सो दिस इज कॉल्ड तत्वतः जाणणं. सो हे तुम्ही कोणत्या वेनी जाणायचं हा आपला आपला प्रश्न आहे. ज्या आपली मानसिकता सुद्धा त्याच दृष्टिकोनातनं ठेवायची आहे. तर आजचे श्लोक काही फार महत्वाचे आहेत. अर्थात ह्याचे संदर्भ मी मुद्दामून यासाठी घेतले कारण आजच्या श्लोकाचा संदर्भ जर मागचा तुम्ही धरला नाही तर हा श्लोक अगदी वेगळा वाटेल. आणि म्हणून प्रत्येक वेळेला जो रेफरन्स आहे तो रेफरन्स आपल्याला धरूनच चालायचा आहे. ते जर मागचं रेफरन्स सुटला तर मग एक वेगळा अर्थ निर्माण होईल. त्या वेगळ्या अर्थातनं आणखीन काहीतरी वेगळं निर्माण होईल आणि मग कदाचित गैरसमज जास्ती वाढत राहतील. आता आजचा श्लोक 11वा असा आहे. ये यथा मां प्रपद्यन्ते तास्तैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. भगवंत असं अर्जुनाला म्हणतात की हे पार्थ, जे भक्त मला भजतात मीही त्यांना तसेच भजतो. कारण सर्वच मानव सर्वच प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. आता इथे भजणं हा जो अर्थ आहे हा एका वेगळ्या कॉन्टेक्स्ट मधून आहे, वेगळ्या संदर्भाने आहे. भगवंत असं म्हणतो की मागच्या त्याने श्लोकात सांगितलं की जो तत्वतः मला जाणतो तो मुक्त होतो आणि तो ह्या राग क्रोध भय या सगळ्यांपासून पलीकडे जातो असं भगवंताने आपल्याला सांगितलं. मग स्वाभाविकपणे असं वाटतं की तो भगवंत आहे, तो काही कोणामध्ये भेदभाव करणार नाही कारण सगळी त्याचीच रूपं आहेत. मग तो एकाला कमी एकाला जास्त असं देईल का? तर नाही. तर तो काय करेल सगळ्यांना समान देईल. मग सगळेच जण मुक्त होणार आहेत का? तर त्याचं उत्तर भगवंत इथे देतोय. कारण आपल्याला असं वाटतं की अच्छा मग सगळंच जर बाय डिफॉल्ट होणार असेल, सगळंच सहजच होणार असेल तर मला कष्ट करण्याची काही गरजच नाही. होईल ना, तो भगवंत आहे त्याची तो काळजी घेईल. मी कशाला घ्यायला पाहिजे? ऑफकोर्स बरोबर आहे. त्यात काही चुकीचे अशातलाही भाग नाही. पण भगवंत इथे काही गोष्टींची आपल्याला क्लॅरिटी देतो. तो असं म्हणतो, "ये यथां मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्." जे ज्या प्रकारे मला भजतात त्याच प्रकारे मी त्यांना रिस्पॉन्ड करतो. जो व्यक्ती जी काही गोष्ट भगवंताकडे मागेल, भगवंत त्याप्रमाणे त्याला देईल. मग प्रापंचिक माणूस जो आहे, तो भगवंताकडे काय मागेल? प्रापंचिक सुख मागेल. घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पैसा पाहिजे, आणखीन काय फिरायला पाहिजे, सुख पाहिजे, मस्त गादीवर छान झोप लागली पाहिजे, वगैरे वगैरे. भगवंत म्हणतो, ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जो ज्या प्रकारे मला भजन करेल त्या प्रकारे मी त्याला प्रतिसाद देईल. जो माझ्याकडे जे मागेल त्याला मी ते देईल. काही जण जे आहेत ते भगवंताला म्हणतील की अरे बापरे तू म्हणजे ते बाकीचं मला काही गाडी बंगला पैसा वगैरे काही नकोय. पण मला समाजाची खूप सेवा करायची आहे तर ते सेवा करण्यासाठी माझं शारीरिक बल जे आहे ते उत्तम दे. त्यासाठी लागणारी संसाधनं जी आहेत, रिसोर्सेस जे आहेत ती मला उत्तम दे जेणेकरून मला त्यांची मदत करता येईल. तो म्हणतो तथास्तु. काही जण म्हणतील की हे सगळं जाऊन दे मला हे काही नको आहे, मला तू हवाय. तो म्हणेल तथास्तु. प्रत्येक जण त्याच्याकडे काही ना काहीतरी मागतच असतो. मग पुढचं वाक्यात तो म्हणतो मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. सर्वच मानव. आता ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली मनुष्य असं लिहिलेलं आहे. याचं कारण मला असं वाटतं की तुम्हाला समजेल किंवा तुम्हाला माहिती आहे. कारण मनुष्य ही एकमेव योनी आहे जी कर्मयोनी आहे, जिला कर्माचं स्वातंत्र्य आहे, जी कर्म विचाराने ठरवू शकते की आपल्याला हे करायचं अथवा नाही करायचं.
मनुष्य इतर ज्या योनी आहेत यांना हा चॉईसच नाही. त्या भोग योनी आहेत की जे जे त्यांचे कर्म असतील त्याच्यानुसार जे काही त्यांना भोगायला वाटायला येणार आहेत ते ते फक्त जगायचं आहे. देर इज नो चॉईस. त्यामुळे ते भगवंताकडे असं काही मागू शकत नाहीत किंवा कुठलीही गोष्ट की आज आज मला चांगलं खायला मिळू दे असं काही मागू शकत नाही. जे येईल ते खायचंय. आणि त्याच्यातलं त्यांना जाणीव पण नाही हे चांगलं आहे हे वाईट आहे, कारण ती बुद्धी नाही. बुद्धीची प्रगल्भता ही मनुष्याकडे आहे आणि म्हणून मनुष्य हा शब्द इथे स्पेसिफिकली वापरण्यात आलेला आहे. अदरवाईज मनुष्य सोडूनही इतर जीव जे आहेत तेही भगवंतच आहेत, तेही भगवंताचेच रूप आहेत, त्यांचीही काळजी भगवंत घेणार सगळं काही आहे. पण मनुष्य का स्पेसिफिकली म्हणलाय? कारण आपल्याला ही चॉईस आहे. आपल्याला हे कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि याचा उपभोग कसा घ्यायचा हे सर्वस्वी आपल्यावरती ठरवलेलं आहे. त्यामुळे पहिलं वाक्य तर क्लिअर झालं की जो ज्या प्रकारे विश करेल, जो ज्या प्रकारे भगवंताला इच्छा करेल, भगवंत त्या प्रकारे त्याला ती गोष्ट देईल. आता भगवंताकडे काय मागायचं, तो म्हणतो ते माझं पण काम नाही. ते मनुष्याचं काम आहे. मनुष्याने ठरवावं माझ्याकडे काय द्यायचं, पण मी माझी जबाबदारी क्लिअर करतो, की तुम्ही जे मला मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. बघा बरं का, ह्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याला असं वाटतं, की आपण करू म्हणजे आपण जे म्हणू ते सगळं मिळणार आहे. काही गोष्टी स्पेसिफिकली आपल्याला अंडरलाईन करून समजून घेणं आवश्यक आहे. भगवंत असं म्हटला, की जो जे मागेल, जो ज्या प्रकारे भजन करेल, त्या प्रकारे त्याला देणं हे माझं काम आहे. त्यांनी त्याची ड्युटी क्लिअर केली, की माझं काम काय आहे, तर जो कोणी मला ज्या प्रकारे इच्छा व्यक्त करेल, त्या पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे किंवा हे माझं काम आहे. पुढे तो असं म्हणतो, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हे सगळं करत असताना मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करत असतो. आता अनेकदा आपल्याला ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात माहिती असतात, जाणवत असतात, अनुभवलेल्या असतात. एखादा माणूस चांगला आहे, एखादा माणूस वाईट आहे. एखादा त्या गोष्टीचा चांगला उपयोग करतोय, एखादा वाईट उपयोग करतो आहे. एखादा देवाच्या नावावरती लोकांना फसवतो आहे, एक देवासाठी काम करतो आहे. वेगवेगळ्या प्रकारे जगात माणसं आपल्याला आपण पाहत असतो. भगवंत इथं क्लिअर करतो, की हे सगळे एक प्रकारे माझीच सेवा करत असतात, नोईंगली अथवा अननोईंगली. त्यांना माहित असताना सुद्धा किंवा माहित नसताना सुद्धा. त्यांना नाही कळते, की आपण भगवंताचंच काम करतोय, पण ते भगवंताचंच काम करत असतात. मग ठीक आहे, आपण हे समजू शकू, की एखादा चांगला व्यक्ती आहे, चांगल्या गोष्टी करतोय, तर ठीक आहे, तो भगवंताचं काम करतोय किंवा भगवंताचंच हे सगळं काम काय म्हणूया, कर्म होतंय, हे आपण एक वेळ गृहीत धरू शकतो. पण वाईट, एखादा व्यक्ती वाईट करत असेल, तर कसं काय आपण ते स्वीकारणार, की हे पण भगवंताचं आहे? थोडंसं आपल्याला डीप लेव्हलवर त्याचा विचार करावा लागेल. माणूस एखादी गोष्ट करतो, चांगली अथवा वाईट, ती कशासाठी करतो? बिकॉज ऑफ सम डिझायर. त्याची काहीतरी इच्छा असते. फॉर एक्झाम्पल, तो देवाचं रोज पूजा करतो. का पूजा करत असेल? सर्वसाधारण कारण बघूया आपण. एक, त्याला ती करायला आवडते. त्यातनं त्याला आनंद मिळतो. राईट? म्हणजे त्याच्या आनंदासाठी तो ही गोष्ट करत असतो. किंवा त्याच्या काहीतरी प्रापंचिक समस्या आहेत, प्रापंचिक इच्छा आहेत, त्या पूर्ण व्हाव्यात, अशी त्याची इच्छा असते आणि त्याची श्रद्धा असते देवावरती, की त्याला वाटतं, की देव आपली कामं करेल किंवा देव आपल्याला आशीर्वाद देईल आणि म्हणून ते त्याची पूजा करत असतो. आणखीन काही लोकं, नाही बाबा ते देवाचं आम्हाला काही त्याच्याकडनं काही नको आहे, पण छान आहे म्हणजे आपलं करायला पाहिजे, रीतिरिवाज पाळायला पाहिजेत, म्हणून मी करतोय. लाइक अ ड्युटी. माझी कर्तव्य आहेत म्हणून मी करतोय. मला काही त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. मला त्याच्याकडनं काही मागायचं पण नाहीये. मला ते केल्याने आनंदही मिळत नाही. पण वडिलांनी सांगितले म्हणून, परंपरा आहे म्हणून, म्हणून मी करतोय. काही लोकं उलटा विचार करतात. देवाच्या नावावरती पैसा मिळवता येईल आपल्याला. असाही विचार करतात. सरते शेवटी काय होतंय? मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही सगळी धडपड चालू आहे. ती इच्छा कुठलीही असो. आता हे मन जे आहे, हे कोणाचं आहे? त्या मडक्यातल्या सूर्याच्या प्रतिबिंबाचं का मूळ सूर्याचं? आपल्याला वाटतंय की ते माझं मन आहे. कारण ह्या सगळ्यातनं त्या इच्छा पूर्ण करून 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 काय होणार आहे बघा गंमत.
मागे बऱ्याचदा हे उदाहरण दिलेलं आहे. एखादा आवडीचा पदार्थ किंवा साखर खूप आवडते एखाद्याला, तुम्ही एक चमचा दिली तो खाईल, आनंदाने खाईल, अत्यंत आनंदित होऊन खाईल, पुन्हा मागेल, पुन्हा एक चमचा दिली, दुसरा पण खाल्ला, ओके थँक्यू, छान वाटेल त्याला. तुम्ही म्हणला अरे इतकी आवडते, हे घे तिसरा चमचा. नाही हो नाही हो करत तो तिसराही घेईल. तुम्ही म्हटलं अरे नाही नाही एवढ्यात काय भागत नाही, अजून घे. आता थोडस तो विरोध करायला लागेल, नाही नाही बास झाला आता नको खूप झाले. पण तरी अगदी आग्रह मोडायचा नाही म्हणून तो चौथा पण चमचा खाईल. पाचवा दिला किंवा मात्र हातच करेल, नकोच मी उठूनच जातोय. कारण ही जी इच्छेचं जी तृप्तता आहे, ही लेव्हल बाय लेव्हल किंवा हळू त्यातली तृप्तता कमी व्हायला लागते. त्यातला ज्या तृप्ततेतला आनंद जो आहे, तो आनंद कमी व्हायला लागतो. आणि हा कमी झाला, की माणसाचा विवेक जो आहे तो जागा होतो. कुठल्याही कारणानं असो. आणि मग तो त्या चौथ्या चमच्यानंतर म्हणतो, की "बास, आता साखर नको आहे." म्हणजे जरी ह्या इच्छा पूर्तीच्या मागे जरी तो धावत असेल, तरी सरतेशेवटी कुठे जाणार आहे? एंड रिझल्ट काय येणार आहे? विवेक. आणि विवेक आल्यानंतर तो काय विचारेल? कारण बऱ्याचदा आपण बघतो बघा, एखादा श्रीमंत व्यक्ती अ, मग ते कोण तो Microsoftवाला बिल गेट्स किंवा अनेक जे श्रीमंत व्यक्ती आहेत. एक आयुष्यातला टप्पा गाठल्यानंतर ते म्हणतात, "अरे पैशात काही नाहीये, दान करूया." आणि करोडो अब्ज रुपये ते दान करून टाकतात. आणि तेच आपल्यासारखी माणसं पैशांसाठीच धावत असतात. आता त्या लेव्हलला गेल्यानंतर कळतं, की पैशामधनं अटॅचमेंट का निघून जाते. कारण ते इतकं उपभोगलं असतं, की अरे काय ते श्रीमंती काही नसतं त्याच्यात. ही अवस्था आल्यानंतर माणूस विवेकाने जागृत होतो आणि मग तो या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहायचा प्रयत्न करतो. नेम अँड फेम कोणाला हवं नको असतं? प्रतिष्ठा हवी असते, प्रसिद्धी हवी असते, कीर्ती हवी असते, प्रचंड हवी असते. पण जे कीर्तीच्या सर्वोच्च शिखरावरती आहेत, त्यांना त्याचं काहीच पडलेलं नसतं. आपल्याला वाटतं आपण त्यांच्यासाठी काय-काय करू, पण त्यांना त्यातलं काहीही गमक नसतं. कारण ते म्हणतात, "बास झालंय, आता ह्यातनं कंटाळा आलाय. या प्रसिद्धी-विसिद्धी जे होतं ती झाली फेज." आणि मग येतात ते स्थिरावण्याच्या दृष्टिकोनात आणि मग स्थिरावल्यानंतर कुठं जाणार आहे? तर ते शेवटी परमेश्वराचंच ध्यान करणार आहे. किंवा अरे काय आहे? अल्टिमेट काय? आणि तुम्ही जर भारतीय इतिहास पाहिला, तर हेच झालंय आपल्याकडे. आपल्याकडे नव्हते का राजे-रजवाडे, फार श्रीमंत, प्रचंड मोठं साम्राज्य असलेले चक्रवर्ती सम्राट, असे अनेक राजे होऊन गेले की आपल्याला. पण तरीही भारतीय लोकांनी ह्या मानसशास्त्रांचा, अध्यात्माचा एवढा विचार का केला असेल? कारण एवढं सगळं प्राप्त केल्यानंतर सुद्धा काहीतरी अतृप्त राहतंय, काहीतरी कमी राहतंय आणि ह्याच्यात जे सुख हवंय, ते मिळत नाहीये. कारण एका टप्प्यानंतर त्यातलं सुख निघून जातंय. मग ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे का? असा शोध घेता ते अध्यात्माकडे वळले. आणि म्हणून भारत सोडून इतर जे लोकं आहेत, ते भारताकडे का वळतात? कारण त्यांची अजून ती लेव्हल यायची आहे आणि मग त्यांना असं वाटतं इथे काहीतरी आहे. त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे, त्याला तुम्ही पैशाचं काय माज दाखवणार? तो म्हणेल, "तुझ्या तुझ्या पैशांचं काय घेऊ मी? माझ्याकडे प्रचंड आहे." ज्याच्याकडे जी वस्तू प्रचंड आहे, त्याच्यासमोर आपण ती गोष्टीचं जर कौतुक करायला लागलो, तर त्याला त्याचं काहीही वाटत नाही. हे आहे या वाक्याचं वरवरचा अर्थ. हे जर कळलं, तर आपल्याला कळेल, की प्रत्येक माणूस नोइंगली अथवा अननोइंगली, जाणतेपणाने अथवा अजाणतेपणानं ईश्वराकडेच जात असतो. त्याला वाटतं, की आपण हे सगळं मी करतोय वगैरे, वगैरे. ही एक सिंपल गोष्ट आहे. बघा तुम्ही तुमच्या जीवनात थोडंसं डोकावून पहा. हा अनुभव तुम्हाला पण निश्चित आलेला आहे. जसं मागच्या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगितलं, की हे सहज साध्य आहे. हे काही असं काही गूढ नाहीये, की कोणाला तरी स्पेसिफिक लोकांनाच ही मुक्ती मिळते किंवा असं काही होतं. तो म्हणतो आजपर्यंत अनेक लोकांना हे मिळालेलं आहे. तुम्हालाही मिळू शकतं. त्यामुळे आपल्याही जीवनात हे भगवंताचे अनुभव येतात म्हणजे येतातच. एकही क्षण आपल्या आयुष्यातला नाहीये, की जिथे आपल्याला अनुभव येत नाही आणि तो कधी येत नाही ते पण आता मी उदाहरणातनं सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो, की एखादं काम जे आहे ते भगवंताच्या कृपेनेच झालं, भगवंतानीच केलं, वगैरे, वगैरे. खरं म्हणायला गेलं तर वरवर हे वाक्य आपण म्हणत असतो हे आपल्याला माहिती असतं, की आपला एक तो विश्वास असतो, ती श्रद्धा असते, की हे सगळं भगवंतानीच केलेलं आहे. पण
त्याच वेळेला दुसरी बाजू पण तितकीच ठळक असते, ती म्हणजे हे माझ्यामुळे झालं. मी प्रत्यक्ष काम केलं, मी फिजिकली तिथे उभा राहिलो किंवा नाही का घर बांधायचंय तर मी प्रत्यक्ष उभा राहून तिथं सगळं माझ्यामुळे घर बांधलं गेलं. हे एक बॅक ऑफ द माइंड त्याच्या असतंच ती गोष्ट. आणि जर या अहंकाराला कुठेतरी धक्का बसला की त्याला राग येतो. पण तो म्हणत असतो, नाही नाही, देवाच्या कृपेने झालं. मग देवाच्या कृपेने झालं तर तुझा अहंकार कशाला? नाही ना. हे वरवर बोलायला आहे. पण आयुष्यात अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात होतात. तुम्ही पण मला सांगा चॅट बॉक्समध्ये. फक्त येस नो तुम्हाला सांगायचंय की तुमच्या आयुष्यात असं कधी घडलेलं आहे का? आणि किती वेळा घडले? एकदाच घडतं, क्वचित कधीतरी घडलंय का अनेकदा घडलेलं आहे? घडते अशी गोष्ट, की अशी काहीतरी गोष्ट जी आपण खूप मेहनत करत असतो त्या गोष्टी होण्यासाठी, पण काही केल्या ते घडत नाही. आणि आपण थकतो, थांबतो. आता काय होईल ते होईल. आणि अचानक ती गोष्ट एनी कुठून तरी कोणतरी येतं किंवा आणखीन काहीतरी घडतं आणि ती गोष्ट सहज होते. आणि वॉव! भारी वाटलं, म्हणजे माझं काम झालं. जे मला वाटलं होतं की होणारच नाही, पण ते काम झालं. असं अनेकदा कुठलीही गोष्ट घ्या, अगदी घरातली साधी गोष्ट असते, की आपल्याला दळण आणायचं आहे, पण आत्ता जायला जमत नाहीये आणि अचानक कोणतरी तुमच्याकडे यावं किंवा तुमच्याच घरातलं, "अरे नाही, मला वाटलं की दळण संपलंय म्हणून मी घेऊन आलो." अशी कुठलीही गोष्ट जी तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे, ज्याचा तर्कच लागत नाही. अशी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली आहे का? तर्क लागत नाही, पण ती आहे. गोष्ट घडली आहे तुमच्या बाबतीत. तुम्ही विचार करत होता किंवा तुम्हाला ती गोष्ट हवी होती. पण माहीत नाही, तुम्ही ते सगळं मेहनत करून पण ती नव्हती मिळत किंवा त्यासाठीच्या अडचणी तुमच्याकडे होत्या. पण समहाऊ ते काहीतरी झालं आणि ती अचानक गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली. आता तुम्ही एक गोष्ट विचार करा. तुम्ही कुठल्यातरी देवावरती श्रद्धा ठेवता म्हणून हे घडतं अशातला भाग नाही. हे असंच आहे. आणि असं ज्यावेळेला घडतं, जो तुम्ही आत्ता सांगितलं, की तुम्हाला असे अनुभव आलेले आहेत तुमच्या आयुष्यातला, त्यावेळेला तिथे अहंकारच नसतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्यापैकी अनेकसे शिक्षक आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही कामं करता. तुम्ही ज्याला शिकवत असता, त्यावेळेला तुम्हाला ही जाणीव नसते, की मी शिकवतोय किंवा मी शिकवते. तुम्ही त्या फ्लोमध्ये शिकवत असता. ॲट सम पॉइंट कोणीतरी तुम्हाला प्रश्न विचारतं. ॲट दॅट मोमेंट तुम्हाला ते कळतं, अच्छा मी शिकवतोय. पण जोपर्यंत तो फ्लो चालू असतो, तोपर्यंत आपल्याला ही जाणीवच नसते, की मी बोलतोय, मी हे सांगतोय, मग ही मुलं ऐकतायत, असं होत नाही. आणि जेव्हा-जेव्हा ही जाणीव होते, की मी सांगतोय, ती मुलं ऐकतायत किंवा मी हा मुद्दा स्पष्ट करून सांगतोय, त्यावेळेला मिळणारा आनंद आणि ह्या फ्लोमध्ये मिळणारा आनंद, या दोन्ही आनंदांमध्ये फरक असतो. जो फ्लोमध्ये मिळतो, तो आनंद असा असतो, की भारी वाटतंय. म्हणजे ते काय म्हणतो ते विद्यार्थी पण म्हणतात, "मॅडम आज काय शिकवलं तुम्ही म्हणजे भारीच होतं." किंवा "सर तुम्ही आज काय शिकवलंत?" म्हणजे आणि आपल्यालाही असं, "अरे बापरे! मी एवढं शिकवलं?" ते जे फ्लोमध्ये होतं ना, दॅट मोमेंट इस कनेक्टेड टू द ईश्वर. तिथे अहंकार नसतोच. मी हा भागच नसतो. ही जी आयडेंटिटी आहे ती नसतेच. आणि हे असं आपल्या आयुष्यात अनेकदा घडत असतं. म्हणून आपल्याला नेहमी आपले गुरु, अध्यात्म, धार्मिक गोष्टी, पुराणांमध्ये हे सांगितलंय, की तुम्ही स्वतःला बाजूला काढा. बघा सगळी गोष्ट सहज घडत राहील तुमच्या आयुष्यात. पण स्वतःला बाजूला काढणं इतकं सोपं नाही. मग घडतोय तो संघर्ष. आणि मी आणि तू अर्थात ईश्वर हा जो भेद आहे, हा भेद आहे म्हणून संघर्ष आहे. एकदा मी संपला, उरतो तो फक्त आनंद. असो. तर हे भगवंताला इथे सांगायचं आहे, की कोणीही कशाही प्रकारे वागू दे, कोणी काही मागू दे, पण सरते शेवटी तो एकाच गोष्टीचं काम करतो, तो म्हणजे तो माझ्याकडेच येत असतो. डेफिनेटली. आता हा विचार आत्ता करू नका. अच्छा, म्हणजे मग काहीही केलं तरी आपलं चालणार आहे का? प्रवास होणार आहे, तुम्ही त्या शेवटच्या स्थानावरती पोहोचणार आहात, सगळे बरोबर आहे. पण शेवटी प्रवासातलं काय म्हणूया वेळ जो आहे तो किती लागणार आहे, हा पण तितकाच मॅटर करतो. आणि तो मॅटर कशावर करतो? पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. कांक्षन्त कर्मणा सिद्धिं यजन्त इह देवतः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. काय म्हणतो भगवंत? क्लिअर कट सांगितलंय. या मनुष्य लोकात, पुन्हा स्पेसिफिकली मनुष्य हाच शब्द आहे. कारण मनुष्यालाच कर्माचं स्वातंत्र्य आहे.
आपण कसं वागावं हे आपल्या हातात आहे, देव ठरवत नाही. तो देव म्हणतो की तू जसं वागशील तसं मी तुला रिझल्ट देणार आहे. या मनुष्य लोकात कर्माच्या फळांची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. आपल्या कॅटेगरीज तो सांगतोय, आपण कशा प्रकारचे आहोत. म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ज्याला समाधी, म्हणजे त्यांचा देहावसान होणार होतं, त्याच्या काही दिवस अगदी अगदी शरीर मलूल झालं होतं आणि त्यांनाही ती जाणीव आहे की आता आपलं कार्य थांबणार आहे. तर त्यावेळेला अतिशय उदासवाणीने त्यांनी त्यांच्या शिष्याला असं म्हणले की म्हणे एवढं सगळं केलं, अतिशय आनंद आहे, परंतु लोक माझ्याकडं धनेजिरे घ्यायला यायचे. कधीच लोकांनी माझ्याकडे केसर मागितलंच नाही आणि त्याचं मला दुःख आहे. मी खरं तर केसर वाटायला आलो होतो, पण लोकांनी माझ्याकडनं धनेजिरे घेतलेत. आता हे धनेजिरे आणि केशर मधला काय फरक आहे, आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. त्याच्या किमतीतला फरक, त्याच्या उपयोगाचा फरक, या सगळ्याची आपल्याला जाणीव आहे. तेच भगवंत इथे सांगतोय. कांक्षतः कर्मणा सिद्धिम यजंत इह देवता. की ज्याला काही ना काहीतरी अपेक्षा असतात, हे हवंय, ते हवंय, सुख हवंय, जे माझं आयुष्य चालू आहे त्याच्यापासून अजून काहीतरी वेगळं पाहिजे, अजून ज्ञान मिळवायचं, अजून माहिती गोळा करायची, अजून हे पाहिजे, अजून मोठं व्हायचंय, अजून प्रसिद्धी पाहिजे, अजून मी जे काही त्याच्या इच्छा अपेक्षा आहेत सगळ्या, ह्या सगळ्या इच्छा अपेक्षा असणारा व्यक्ती वेगवेगळ्या देवतांना भजतो. कोणी पैशासाठी माता लक्ष्मीची आराधना करेल, कोणी बुद्धीसाठी गणेशाची आराधना करेल, आणखीन कोणी काय 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 सगळं करत राहील. का? क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजः. कारण तो ज्या अपेक्षेने ते कर्म करणार आहे त्या अपेक्षेने त्याला रिझल्ट मिळणार आहे, म्हणून तो त्या त्या देवतेची सेवा करतो. आपल्या आजूबाजूला किंबहुना आपण सुद्धा आपलं हे जीवन सुसह्य व्हावं यासाठीच सगळ्या इच्छा करत राहतो. आत्ता ज्या ठिकाणी आहोत त्यापेक्षा अधिक उच्च ठिकाणी आपण पोहोचावं यासाठी आपण प्रयत्न करत राहतो. आज 2 खोल्यांचं घर आहे, उद्या 4 खोल्यांचं व्हायला पाहिजे. आज इतकं ज्ञान आहे, उद्या इतकं व्हायला पाहिजे. आज ह्या पदावरती आहोत, उद्या त्या पदावरती पोहोचलं पाहिजे. आज 4 लोक ओळखतायत, उद्या 400 लोक ओळखायला पाहिजे. अनेक 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 गोष्टी कितीतरी आपण म्हणू. म्हणजे आज इतका स्वयंपाक येतोय, उद्या ह्याच्यापेक्षा बेस्ट करायचा आहे, आणखीन छान, आणखीन पदार्थ, सगळं सगळं. व्यवहार आहे, माणूस म्हणून जगतोय, व्यवहारामध्ये ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतात. अडचण एवढीच आहे की आपण ह्या व्यवहारातल्या गोष्टीमध्ये इतके अडकत असतो की आपल्याला हे सतत जाणवत असतं की हे जे सगळं आहे हेच खरं आहे, आणि मग जे हे आहे ते मला अधिक सुखकारक मिळायला हवं, म्हणून मी वेगवेगळ्या देवतांची सेवा करेन जेणेकरून मला हे सगळी सुख मिळतील. बरं, इथपर्यंत थांबलो तर तो माणूस कसला? ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला अतिशय स्पष्टपणे मागच्या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे. तो इथपर्यंत थांबत नाही. मी मेल्यानंतर मला चांगलं स्वर्ग मिळायला पाहिजे, स्वर्गामध्ये अधिकाधिक उत्तम सुख मिळायला पाहिजेत, यासाठी मी अधिकाधिक पुण्य करण्यासाठी या जीवनात धडपडत असतो. म्हणजे इथे तर सुख हवंच आहे, पण यापेक्षा बेस्ट मृत्यूनंतर सुद्धा मिळायला पाहिजे. म्हणजे मी माझं पूर्ण आयुष्य ह्याच गोष्टींसाठी घालवतोय की हे जे माझे शरीर आहे, हे जे माझं मन आहे, ते अधिकाधिक सुखी व्हायला पाहिजे. छानशी गादी, गुबगुबीत मऊ गादी मिळाली, थंडी सध्या चालू आहे, एखादं छानसं पांघरुण मिळालं, किती छान वाटेल ना झोपायला. अशी एखादी जागा द्या जिथून मला कोणीच उठवणार नाही, एकदम शांतपणे मी झोपून राहीन. सुखाची अपेक्षा आहे. अधिकाधिक उत्तम खाद्यपदार्थ मिळावेत, अपेक्षा आहे. स्वर्ग स्वर्ग म्हणजे आपण काय समजतो? अधिक सुख असलेलं, जिथं मी म्हणेल की मला तात्काळ ती गोष्ट मिळायला हवी, तो म्हणजे स्वर्ग आहे. इथे आज मला संघर्ष करावा लागतो ती गोष्ट मिळवण्यासाठी. उद्या मी जे मनात इच्छा करेल ती सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे, तो म्हणजे स्वर्ग आहे. आणि म्हणून त्याला स्वर्ग सुख असं म्हणतो आपण. त्या आयुष्यात सुद्धा आपण हा स्वर्ग सुख शब्द अनेक वेळेला वापरत असतो.
की सर्वोच्च सुख मला मिळावं ह्यासाठी मी सतत धडपडत राहतो. मग जे मिळालंय त्याच्यात समाधानी आहे का? नाही. त्याच्यापेक्षा अजून चांगलं, त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं, आणखीन काहीतरी. मग ते आणखीन माझ्या मेहनतीने, माझ्या कष्टाने मला मिळत नाहीये. मग काय करायचं? मग आणखीन वेगवेगळ्या देवदेवतांची आराधना करूया, जेणेकरून आणखीन सुख मिळेल. म्हणजे माता लक्ष्मी ही म्हणजे लक्ष्मी ही संपूर्ण विश्वातलं जे काही धनधान्य आणि अष्टलक्ष्मी ज्याला आपण म्हणतो, हे सगळं जर ती लक्ष्मीचं रूप असतील, तर ती देवांना सुद्धा मिळाली आहेत, मनुष्यांना सुद्धा मिळाली आहेत, ऋषींना सुद्धा मिळाली आहेत आणि राक्षसांना सुद्धा मिळाली आहेत. राक्षसांकडे सुद्धा प्रचंड संपत्ती होती, प्रचंड ऐश्वर्य होतं, प्रचंड प्रसिद्धी होती, सत्ता होती. हे सगळं लक्ष्मीचेच रूप आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पण माता लक्ष्मीचा आशीर्वाद 100% होता. आणि तेही त्याच्यासाठीच करत होता. बरं एवढं करून थांबणारा तो माणूस नाही. मग त्याची काय अपेक्षा आहे? मला अमरत्व पाहिजे. आणि ह्या अमरत्वासाठी अनेक लोकांनी साधना केलेल्या आहेत, की मी कधीच मृत्यू नाही मला मिळायला पाहिजे. कारण मृत्यू म्हणजे हे जीवन संपेल माझं. मग माझं कसं होईल? मग मला अमरत्व मिळण्यासाठी म्हणून मी मेहनत घेतोय. तात्पर्य काय? मला सुख मिळवण्यासाठी मी विविध धडपड करत राहतो आणि म्हणूनच भगवंत इथं म्हणतो, कांक्षतः कर्मणा सिद्धी, की मी जे कर्म करणार आहे, त्याची सिद्धी, त्याचे रिझल्ट मला मिळावेत यासाठी यजंत इह देवतः. मग मी ही देवी, हा देव, तो देव, ते देव असं सतत करत राहतो. हा भेदाभेद मी करत राहतो. आणि म्हणून माऊली याच्यावरती म्हणताना असं म्हणतात, परी ज्ञाने विण नाशिले, जे बुद्धी भेदासी आले, तेणेची या कल्पिले अनेकत्व. म्हणोनी अभेदू भेदू देखती, यया अनाम्या नामे ठेवती, देवी देवो म्हणती अर्चता ते. मग नाना हेतू प्रकारे यथोचित उपचारे, मानिले देवतांतरे उपासती. हे जे सगळे विविध प्रकारचे हेतू आहेत, इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण करण्यासाठी तो काय करतो? यथोचित उपचारे मानिली देवतांतरे उपासती. जी जी देवता मानली त्याच्यानुसार त्या ज्या उपासना असतील त्या सगळे ते उपचार करण्यासाठी. बरं साधं एक म्हणजे अत्तर लावायचं एवढं जर आपण उपचार घेतला, नाही नाही, मग ते अधिक अधिक उत्तम असलं पाहिजे. का अधिक अधिक उत्तम? अधिक जेवढं तुम्ही उत्तम अत्तर देवासाठी वापराल तेवढं अधिक फळ तुम्हाला मिळेल. आहे का नाही? म्हणजे स्वतःलाच जास्ती सुख मिळावं म्हणूनची कल्पना काय, तर अधिकचं तुम्ही चांगलं करा. हार साधा नाही घ्यायचा, भारीतला वापरायचा. भारीतला वापरला की देव जास्ती प्रसन्न होईल. मग तो जास्ती प्रसन्न झाला की काय करेल? काही नाही, तो तुम्हाला अधिकचं फळ देईल. तुमच्या इच्छा लवकर पूर्ण करेल. बस आमच्या लिमिट एवढंच आहे. ह्या पलीकडे आम्हाला जायचंच नाहीये. पुढे माऊली असं म्हणतात, "तेथ जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू." की हे जे मागणं आहे त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं, जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजतं. ते तसं तसंच त्याला मिळतं. परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. पण हे सगळं कर्माचं फळ आहे एवढंच तू समज. काही वेगळं घडत नाहीये. ॲक्शनला रिएक्शन घडतेय ह्याच्या पलीकडं काहीही अचीव्ह होत नाहीये. पण माझं मन ते मात्र सुखावतंय. वॉव! बघा, मी माझ्या देवाला इतका भारीतला हार घातला, ₹500 चा हार घातला. मी घरी जाईपर्यंत माझा काय बिझनेसची एखादी मला मोठी ऑर्डर मिळाली, माझं इन्क्रिमेंट झालं, मला प्रमोशन मिळालं, माझं हे झालं अन् ते झालं. वाह! वाह! 500 नाही आता पुढच्या देवा तुला 1000चा हार. का रे 1000चा हार? पण 1000चा व्हायला की आणखीन काहीतरी बेटर मिळेल. आणि एकदा मिळालंय ना, क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. हे सगळं त्या कर्माची फळं आहेत. पुढे माऊली असं म्हणतायत, वाचुनी देते घेते आणिक. बघा फार सुंदर माऊलींच म्हणजे आपण खरं तर मराठी माणसाने तरी ज्ञानेश्वरी वाचायलाच हवी, त्याबद्दल दुमतच नाही. पण ज्ञानेश्वर माऊलींचे हजार काय लाखो वेळेला आभार मानले पाहिजेत, की इतकं मोठं तत्वज्ञान त्यांनी इतक्या सोप्या-सोप्या भाषेमध्ये, सोपे-सोपे दृष्टांत देऊन आपल्याला स्पष्ट करून सांगितलं. त्यामुळे त्यांचे अनंत असे उपकार आपल्यावरती यांचे कधीच फेटू शकणार नाहीत. वाचुनी देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक, येथ कर्मची फळसूचक मनुष्य लोकी. म्हणून अर्जुना, माऊली म्हणतात, या कर्म प्रकरणात
कर्मा वाचून फळ देणारे आणि कर्मकर्त्या वाचून फळ घेणारे दुसरे कोणतेही योग्य कारण उपलब्ध नाही. म्हणून या मनुष्य लोकामध्ये आपण माणसं म्हणून जे आहोत ते फल आणि कर्म नसेल तर फलच नाही, कर्म नाही तर फळ नाही, एवढंच आपलं धोरण राहील. मग रूपक किंवा दृष्टांत देताना माऊली त्याला असं म्हणतायत, जैसे क्षेत्री जे पेरिजे, क्षेत्री म्हणजे आपल्याला माहितीये फील्ड, शेती. जैसे क्षेत्री जे पेरिजे, जसं शेतात पेरू, ते वाचूनी आन न निपजे, जे पेरणार तेच उगवणार आहे, त्याच्या पलीकडे काही दुसरं येणार नाही. का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. दर्पण म्हणजे आरसा. आपल्याला जे आरशात पाहायचंय तेच आपण आरशासमोर उभं करतो, तेच आपल्याला आरशात दिसतं. आरशात काही वेगळं थोडी असं दिसतं की ते ज्याच्या समोर नाही पण तरी सुद्धा आरशात दिसतं, असं काही होत नाही. ज्या आरशासमोर आहे ते आपल्याला पाहायचंय तेच आपण आरशासमोर धरतो. नातरीकडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे. किंवा आणखीन एक माऊली त्याच्यावर दृष्टांत देताना असं म्हणतात की साधारणतः आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अनेक असे ठिकाणं असतात जिथं इको साऊंड येतो, की आपण जे बोलू त्याचे प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतात. तर माऊली असं म्हणतात की डोंगराच्या पायथ्याशी उभं राहिलास आणि जर आवाज दिलास तर तू जो आवाज देणार आहेस त्याचाच प्रतिध्वनी तुला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे तुझे मला मागशील तेच तुला मिळत राहील, तुझे करशील त्याच रिटर्न मिळतील. मग इथे मनुष्याचा विवेक ज्ञान का हवं असतं, तर या कारणासाठी काय मागायचं हे कळलं पाहिजे. जे गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या अंतिम काळात सांगितलं की लोकांनी माझ्याकडे धने जिरे मागितले, केसर मागितलंच नाही. की हे सगळं जे प्लेजर आहे, सगळं जे सुख आहे, ह्यानी खरंच माझं आयुष्य सुखी होणार आहे का? कारण जे सुख वाढलं, प्रमोशन मिळालं की टेन्शन तेवढंच वाढतं, जबाबदाऱ्या तेवढ्याच वाढतात, स्ट्रेस तेवढाच वाढतो. पैसे जास्ती आले की ते पैसे सिक्युअर राहावेत म्हणून चिंता लागते. मग ते इन्व्हेस्टमेंट करायचे. बरं इन्व्हेस्टमेंट केली, स्टॉक मार्केटमध्ये केलं, म्युच्युअल फंडमध्ये टाकलं, आणखीन कुठे बँकेत टाकलं. मग जो इंटरेस्ट रेट मिळणार आहे तो तेवढा मिळणार आहे का? जे शेअर्स टाकलेले ते शेअर पडणार तर नाही ना? चिंता वाढणार. सतत चालूच राहणार. म्हणजे जे मी मागतो आहे त्याच्यातनं खरंच सुख मिळतंय का? त्या सुखांच्या अपेक्षेने मी हे सगळं करतोय. मग काय मागायला पाहिजे, तर भगवंत मला तूच पाहिजे. पण हा विवेक असल्याशिवाय हे कळणार नाही. का भगवंत मागायचा? जाऊन दे ना, ते भगवंतापेक्षा हे जास्ती महत्वाचं आहे. याने माझं सुख मिळणार आहे. भगवंत म्हणतो, "ओके, तथास्तु. ठीक आहे तू एन्जॉय. मला काही प्रॉब्लेम नाही." कारण त्याला माहिती आहे ना, जसं मगाशी आईचं आणि मुलाचं उदाहरण सांगितलंय. आईला काहीच फरक पडत नाही. चॉकलेट दिलं काय, आणखीन काय केलं काय. एंड एंड ऑफ द डे त्या आईला काय मिळतं? समाधान. माझी मुलं खुश झाली ना, बस झालं. मुलांसाठी तो वेगळेपणा असतो, की आज मला हा खाऊ मिळाला, तो मिळाला किंवा माझ्या आवडीचं केलं, माझ्या नावडीचं केलं. हे मुलांसाठी, आईसाठी काहीच नसतं. आईच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर आईकडे फक्त समाधान असतं, माझी मुलं खुश आहेत किंवा ते समाधानी आहेत, त्यांचं पोट भरलंय. या पलीकडे काहीच नसतं. सेम वे आईच्या जागेवरती भगवंताला ठेवा आणि मुलांच्या जागेवर स्वतःला ठेवा. आपण भेद मानतो किंवा आपल्याला अनुभवता येतो, की हा भेद आहे, की मी वेगळा आहे आणि तो वेगळा आहे. म्हणून आपल्याला हे सगळं चालू आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. तो म्हणतो, "सगळं तुझंच आहे. तुला दिल्याने मला काय फरक पडणार आहे? हे सगळं तर माझंच आहे. तू सगळं माझ्यासाठीच करतोय." तो म्हणतो, "ठीक आहे, तुला जे पाहिजे ते घे." मग एखादा राक्षसी वृत्तीचा असतो. तो म्हणतो, याचं वाईट होऊ दे, माझं चांगलं होऊ दे." चालूच राहणार आहे हा संघर्ष. इथे लागतो तो विवेक आणि ते केसर मागण्याची ताकद. हे भगवंत मला तू हवा आहेस. मग असे वेगवेगळ्या कॅटेगरीतले लोक तर आपल्या आजूबाजूला आहेतच. चांगलीही मागणारे आहेत, वाईटही मागणारे आहेत. मग वाईट मागणाऱ्याला वाईटही मिळतं. आता त्यांनी वाईट मागितल्यानंतर त्याला ते वाईट मिळेल. पण वाईट मागितल्याचं जे त्याच्याकडनं कर्म घेतले त्याच्यातून त्याचे रिझल्ट काय मिळणार? वाईटच होणार. त्याला वाटतं, की मी दुसऱ्याचं अहित इच्छा करून त्याचं अहित होतंय आणि मग तो त्याची काय म्हणतात मजा घेतो. बघा कसं याचं वाईट होतंय. पण मित्रा, अरे तू हे अहित मागतोयस तर तुझं पण अहितच होणार आहे. कारण असंच तुझ्याविषयी पण कोणतरी अहित मागणार आहे. तू तेच पेरतोयस, तेच तुला मिळणार आहे. याच्या पलीकडे काहीच मिळणार नाही. इथे विवेक लागतो आणि म्हणून ज्ञान आवश्यक आहे. ज्ञानाने हा विवेक जागृत होतो. विचार आणि विवेक ह्याच्यामध्ये फरक आहे.
सो विवेक हा अत्यंत महत्वाचा आणि तो ज्ञानातून येतो आणि म्हणून उपासना करणं आवश्यक आहे. आणि मग 13वा श्लोक आहे जो फार डिटेलमध्ये आपण घेणार नाही. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारम अव्ययम. आता ह्या 4 कॅटेगरीज किंवा चार चार गुणधर्म सांगितलेले आहेत जे आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये समाज व्यवस्थेमध्ये हे गोष्टी होत्या. आणि मग त्याच्यावरती हे कसं मनुवादी आहे आणि हे वगैरे वगैरे हा वाद आहे. परंतु जर आपण समजून घेतलं की इथे भगवंत काय सांगू पाहतो, तर आपल्याला कळेल की हे आजच्या जीवनात सुद्धा तितकंच लागू आहे. शेवटी ह्या कॅटेगरीज आहेत. प्रत्येक गोष्टीचे गुणधर्म आहेत, की ब्राह्मण म्हणजे कोण, क्षत्रिय म्हणजे कोण, वैश्य म्हणजे कोण आणि शूद्र म्हणजे कोण. तो जो गुणधर्माचा असेल त्याच्यानुसार आहे. इथे जन्मानी जाती किंवा जन्मानी हे वर्ण ठरवलेलेच नाहीयेत. ही त्याच्या क्वालिटीजनी, त्याच्या गुणधर्मांनी हे ठरलेले आहेत आणि भगवंत इथे म्हणतो हे सगळं जे आहे याचा कर्ता मीच आहे. हे माझ्यापेक्षा वेगळे असूच शकत नाही. कारण शेवटी पडद्यावरती कोणता चित्रपट दाखवायचा आहे ह्याला काही महत्व नाही. पडदा म्हणतो हे सगळं माझंच आहे. चांगलं बघितलं, रडणारं बघितलं, हसणारं बघितलं, खून मारामाऱ्या बघितलं, काय हे सगळं माझ्यावरतीच चालू आहे ना. पडद्याचा काय दोष आहे? पडद्याचा काहीच नाही. पडदा स्वच्छ आहे. प्रकाश संपला की पडदा पुन्हा पांढराच आहे. काहीच त्याच्यात वेगळेपण नाही. अगदी मगाशी म्हटलं तसं एक आपण उदाहरण घेऊया, की भगवंत हे सगळ्यांना सगळं कसं काय देतो? आणि तरीही भगवंत म्हणतो, की मी या सगळ्यात नसतोच. तर आपण हॉटेलमध्ये गेलो, तर हॉटेलमध्ये वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या ऑर्डर करत असतात. कोणी म्हणते चहा द्या, कॉफी द्या, इडली द्या, समोसे द्या, वडापाव द्या, अजून काय अजून वेगवेगळे पदार्थ द्या. सगळ्यांना सगळं मिळतं की. हॉटेलवाल्याला काय मिळतं? समाधान. आज भरपूर कस्टमर आले, चांगला धंदा झाला. खाणाऱ्याला काय मिळतं? अरे वाह! चांगलं खायला मिळालं, भूक शंभली माझी. समाधान मिळालं. बिचारा त्या हॉटेलवाल्याला काय आहे, त्याला तुम्ही इडली मागा नाही तर चहा मागा. तो म्हणतो पैसा मिळाला पाहिजे. मग काही ठिकाणी लिहितात ना, कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. म्हणजे तुमच्याकडे लिहितात की नाही माहित नाही. आमच्या पुण्यात तर पाट्याच लिहिलेल्या असतात. कामाव्यतिरिक्त जास्त वेळ बसू नये. लॉस आहे. प्रत्येकाचा पर्पज ठरलेला आहे सगळं. तसं भगवंताचं आहे त्या हॉटेलसारखं. तो म्हणतो तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. तुम्ही जे ऑर्डर कराल ते तुम्हाला देतो. माझं काही स्वारस्य आहे का त्याच्यात? नाही. आणि स्वारस्य असायला तुमच्यात आणि माझ्यात भेद असायला पाहिजे. पण तुमच्यात आणि माझ्यात भेद नाही हे मी जाणतो. म्हणून मला तो काही वाटत नाही. पण तुम्हाला असं वाटतं की तुमच्यात आणि माझ्यात भेद आहे. म्हणून तुम्हाला हा महाग आहे. असो, हा श्लोक आपण पुढच्या वेळेला घेऊया. आज थोडंसं इथेच थांबतो. पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या शेवटी चिंतनानेच तुम्हाला तुमच्या समजतील. जेवढं चिंतन कराल, जेवढं त्यातनं आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल, तुमच्या जीवनाशी ताडून बघायचा प्रयत्न कराल, त्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कराल, तसं-तसं हे कळत जाणार आहे. अदरवाईज का गीता शिकायची? मग काय एक संस्कृत कळलं आणि त्याचे मराठी अर्थ कळले, ते तर आपण कुठेही वाचू शकतो. त्यासाठी आजकाल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. एक काही सेकंदामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर कळेल. अच्छा भगवद्गीतेत काय सांगितलं कळलं मला. गरज नाही ना त्यासाठी कोणाचे तरी हे असले सेशन अटेंड करा किंवा अजून काहीतरी करा. काहीच गरज नाहीये. सगळं आपल्याला रेडी. हे मला माझ्या जीवनात उतरवता यायला पाहिजे. त्याचे स्वतःला अनुभव घेता यायला पाहिजे. जे अनुभव येतील त्याचं आकलन व्हायला पाहिजे. जे आकलन होईल त्याच्यानुसार वर्तवणूक घडायला पाहिजे. आणि हा बिहेवियरल जो चेंज आहे, हा वर्तवणुकीतला जो बदलाव आहे, तो अधिक महत्त्वाचा आहे. कारण त्यातनं मिळत जातो तो आनंद आणि तेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं करत जातं. जो एखादा अत्यंत हुशार विद्यार्थी असतो, जरी वर्गात कितीही गोंगाट चालू असला, तरी तो त्याच्या अभ्यासावर तितकाच फोकस करत असतो. कारण त्याला माहिती आहे, अभ्यास हेच माझं ध्येय आहे. की इतर सगळी मुलं कदाचित त्याला त्रासही देतील, कदाचित त्याला त्रास न देता पण त्यांचा त्यांचा गोंधळ करत असतात. हा प्रपंच असाच आहे. तुम्हाला तुमची इच्छा असो अथवा नसो, हे तुमच्या आयुष्यात घडत राहणार आहे. आणि ह्या सगळ्यातनं आपलं ध्येय निश्चित पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्याला सहज साध्य होऊ शकतात. अदरवाईज किती मोठं व्हायचं म्हणजे त्या बेडकाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना बेडकिणीची, त्या तलावातल्या बेडकिणीसाठी की तिच्या बाळासाठी ती इतकं शरीर फुगवते शेवटी ते शरीर फुटतं. किती मोठं झालं की आपल्याला समाधान मिळणार आहे? काही नाहीये त्या मोठेपणामध्ये. जे असं म्हणतात ना, की सिम्प्लिसिटी जी आहे किंवा साधेपण जे आहे तेच खरं अवघड आहे. मोठं होणं त्या मानाने सोपं आहे. साधं राहणं जे आहे, ही जास्ती महत्वाचं आहे. आपल्याकडे म्हण पण आहे ना, साधं राहणं आणि उच्च विचारसरणी. राहणीमान साधं आहे, पण विचारसरणी उच्च आहे.
त्यामुळे हीच ती सिम्प्लिसिटी आहे. मोठेपणा कशाचाच असण्यात काही आहे ना, ज्ञानाचा ना पैशांचा ना अजून पदाचा ना आणखीन कशाचा काही नाहीये. हे सरते शेवटी इथंच सगळं सोडून जावं लागणार आहे, कारण हे सगळं खेळ चालू आहे. या खेळामध्ये आपण एकमेकांना भांडतोय. आपल्याला हवाय तो भगवंत, ते ज्ञान, तो विवेक आणि त्यासाठी हा सगळा अट्टहास. असो, आपला अधिक वेळ जास्त घेत नाही, पण जरूर आग्रहपूर्वक सांगेल, ज्ञानेश्वरी जरूर सावकाश पद्धतीने वाचा, अर्थ वाचा, समजून घ्यायचा प्रयत्न करा किंवा वेगवेगळे अनेक चांगले वक्ते सुद्धा जगभरात आहेत. तर चांगल्या त्या वक्त्यांचं निरूपण म्हणा किंवा त्यांचं प्रेझेंटेशन जे आहे ते ऐकत राहा. वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला त्यातनं मिळतात आणि त्यातनं हे सगळं जरी ऐकलं, तरी सुद्धा सरतेशेवटी जे आहे ते आपल्याला अनुभवावं लागणार आहे. अदरवाईज हे फक्त एक कलेक्शन होईल. जसं नाही का एखाद्या ग्रंथालयामध्ये इतकी पुस्तकं असतात, की शेवटी आपल्याला जर माहिती नसेल, की आपल्याला नेमकं कुठलं पुस्तक वाचायचं आहे, तर आपण गोंधळून पडतो, की एवढ्या पुस्तकातनं तुम्ही कुठलं नेमकं निवडायचं? तर नुसतीच पुस्तकं असून उपयोग नाही. त्या पुस्तकांना त्या ग्रंथालयातलं नेमकं कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे किंवा ते नेमकं पुस्तक कुठे आहे, हे जर मला माहीत असेल, तर त्या ग्रंथालयात जाण्याचा आनंद असतो. नाहीतर विश्वकोश आहे, किती घ्यायचं, किती नाही घ्यायचं आपल्यावरती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या शेवटी आत्मसात आणि अनुभव जो आहे स्वतःचा, त्याच्यावरती सगळे अवलंबून आहे. धन्यवाद. आपण सगळे आजच्या सेशनसाठी जॉईन झालात.